झणझणीत कटाची शाक आणि नरम नरम मुलायम मुलायम असं पुरण तयार होतं आणि लुसलुशीत पोळ्या करायच्या बाकी होत्या. युद्ध मैदानावर मी उतरलेलो होतं हत्यार घेऊन. म्हणलं स्वतःला एंटरटेनमेंट करावं. 1-1.5 तास युद्ध लढायचं होतं. असं धपाधप पिठाला नरम नरम केलं ना. लय राग आलेला कारभारी म्हणून ही बारकी सासून मोठी सासू लय बघा मध्ये मध्ये लुडबुड करते. पीठ खायचं असताना पहिली पोळी तयार आणि नीलमनं कुठलं काम केलं ते गडबडणार नाही असं कधी होणारच नाही. कधी पण माझी पहिली पोळी फेलच जाती बघा. सासूबाईनं थंड गार असा कोकम सरबत करून दिला आणि काय पोळी फुगली टमटमीट. सासूबाई सारखी माझ्या कुरवड्या भातोड्या सगळं तयार करून होतं. पहिलं ताट आपल्या देवबाप्पाला तयारच केलं बघा. असं शाकाचा तवंग सोडला ना भातावरती, आपल्या देवबाप्पाला 100%च आवडलं असणार. आजचं जेवायला आलेली माझी आजी सासू जेवायला आलेली. तिनं काय निलन काय शाक केल्या. 2-4 वाट्या शेक अशी वर आपली ना मज्जा चालली बघा फॅमिली सोबत शेक भात खाताना.